नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आपलं हे सिल्क थ्रेडचा वर्कचा आजचा 15वा दिवस आहे आणि 15वा जो दिवस आहे तर यामध्ये आज आपण काय शिकणार हे खूप महत्त्वाचं आहे। ठीक आहे, तर या अगोदर आपण काय शिकलोत ना ते आपण अगोदर बघूयात। तर बघा, या अगोदर मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप चेन स्टिच शिकवलेली आहे आणि तेही आपल्या या तुलिपच्या सुईने। ठीक आहे, बरंचसं वर्क आपण तुलिपच्या सुईने शिकलेलो आहोत। त्यानंतर मी तुम्हाला फुलांच्या पाकळ्या शिकवल्या, लोड शिकवलं, इथे हा पानाचा प्रकार शिकवला आणि त्यानंतर हे फेदर स्टिचचे हे प्रकार शिकवलेत। तर तुम्ही जर हे बघितले नसतील तर हे नक्की बघा आणि सिल्क थ्रेडचं वर्क जे आहे ते खूप सुंदर दिसतं। तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा, नक्की बनवून बघा, खूप छान हे सिल्क थ्रेडचं वर्क दिसतं। आता हे जे डिझाईन मी बनवून दाखवल्यानंतर हे अजून वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात। तर तुम्हाला ते वेगवेगळे प्रकारही बघायचे असेल तर तसं मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी तसे बनवेल। परंतु आज आपण फेदर स्टिच नाही बघत आहे, तर आज आपण बघत आहोत पाणी स्टिच। तर आज आपण बघणार आहोत पाणी स्टिच आणि तेही सिल्क थ्रेडच्या वर्कचं, सिल्क थ्रेडचं बघणार आहोत आपण पाणी स्टिच। तर हे पाणी स्टिच ना खूप छान दिसतं जेव्हा आपण ब्लाऊजला वर्क करतो। कुठलाही वर्क असो, आता तुम्ही मोत्यांचं वर्क असो, बीट्सचं वर्क असो, कुठलाही वर्क करा आणि त्यामध्ये पाणी स्टिच वापरा, खूप सुंदर उठून हे डिझाईन दिसतं। तर याचा फोटो तुम्हाला थंबनेलला दिसेल कशा प्रकारे हे डिझाईन बनतं, किंवा वेळ मिळाला तर इथे पण लावून देईल मी वरती। आणि बघा, आता हे पाणी स्टिच मी याच्या अगोदर पण शिकवलेलं आहे। जेव्हा आपले ॲडव्हान्स क्लास चालू झाले होते ना, तर तेव्हा मी तुम्हाला पाणी स्टिच शिकवलेलं आहे। तर बघा, तुम्ही तिथे बघू शकता। परंतु आता आपल्या सिल्क थ्रेडचे क्लास चालू आहे ना, तर यामध्ये मी पाणी स्टिच सिल्क थ्रेडचं शिकवणार आहे। तिथे मी मला असं वाटतं मी जरीच्या थ्रेडचं पाणी स्टिच तुम्हाला शिकवलेलं आहे। आता आपल्याला सिल्क थ्रेडचं वर्क करायचं आहे, अर्थात आपल्याला 2 तारी सुई निवडायची आहे। ठीक आहे, तर आपण 2 तारी सुई घेऊयात, बाकीच्या सुया ठेवून देऊयात। तर इथे मी 2 तारी सुई घेतली आणि हा सिल्क थ्रेडचा धागा घेतला। त्या अगोदर आपल्याला पाणी स्टिच हे आखून घ्यायचं आहे। तर पाणी स्टिच आखताना बघा अशा पद्धतीने जसं की बघा हार्ट शेप जसं असतो ना, तर तशा प्रकारे हे आखतात। परंतु हे एकामध्ये एक असं आखलं जातं अशा पद्धतीने। ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे बनवून घ्यायचं। आता हे एकामध्ये एक, एकामध्ये एक, एकामध्ये एक, एकामध्ये एक असं बनवून हे डिझाईन बनवलं जातं। तर तुम्हाला जर तसं हवं असेल तर तसं पण मी शिकवेल, परंतु आता साधं आपण हे एका लाईनीमध्ये बघणार आहोत। तर इथे मी हा सिल्क थ्रेड घेतलेला आहे आणि आपल्याला डबल घ्यायचा आहे। आता जेव्हाही आपण सिल्क थ्रेडचं वर्क करतो तेव्हा आपल्याला डबलच थ्रेड घ्यायचा असतो। मी नेहमी तुम्हाला सांगत असते। बघा, डबल थ्रेड घेतलाय। डबल थ्रेड घेतल्यानंतर इथे आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे। त्यासाठीच आपण सिल्क थ्रेडला 2 तारी सुई निवडत असतो। ठीक आहे, कारण आपण सिल्क थ्रेडचं डबल धागा घेऊन याचं वर्क करत असतो। तर गाठ व्यवस्थित अशी जाड चांगली देऊन घ्यायची, म्हणजे निसटणार नाही। अशा पद्धतीने व्यवस्थित गाठ देऊन घेतली आणि थोडासा इथे पीळ देऊन घ्यायचा, म्हणजे दोन्ही धागे व्यवस्थित सुईमध्ये। आता या सुईमध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही। या सुईमध्ये तुम्ही असा पीळ वगैरे काही दिला नाही तरीही या सुईमध्ये अगदी अलगद असे दोन्ही धागे व्यवस्थित असे वरती येतात। तरीही आपलं मनाचं समाधान यासाठी पीळ थोडासा देऊन घ्यायचा, म्हणजे आपल्याला धाग्याला जर काही प्रॉब्लेम आलाच तर तोही येणार नाही। तर बघा, इथे सुई घातली मी आणि वरती काढून घेतलाय धागा। आता अशाच पद्धतीने आपल्याला ही पूर्ण चेन स्टिच बनवून घ्यायची। आता तुम्हाला जर सिल्क थ्रेडचं वर्क शिकायचं असेल तर तुम्हाला चॅनलवरती कंटिन्यू राहणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर याची प्रॅक्टिसही करणं गरजेचं आहे, त्याशिवाय काहीही जमणार नाही। तर बघा, आता इथे काय हे बघा मध्ये असा थोडासा येतो ना, तर तिथे अजून एक जास्तीची चेन स्टिच घेऊन आपल्याला वर्क करायचं आहे, म्हणजे तिथला जो आकार आहे ना तो बदलत नाही।
हे बघा अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे पाणी स्टिच बनवून घ्यायची। थोडंसं जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल, काही प्रॉब्लेम येणार नाही। हे बघा आता इथे असं इथे आलं की अजून एक छोटीशी चेन स्टिच पुढे घ्यायची। आणि परत रिटर्न जायचे। आता हे ना एकदा जर सुईतनं धागा निसटला, खूप बारीक असतो पकडण्यासाठी, तर त्यामुळे थोडंसं सावकाश वर्क करावं लागतं आणि नजरेला पण थोडंसं बारीक नजरेने सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागतं, खूप बारीक काम असतं। शेवटी आले सुईमध्ये दोन्ही धागे। एक धागा कसा पटकन सापडतो ना, परंतु हे दोन धागे असल्यामुळे काय होतं ना, एक आला सुईमध्ये की एक निसटतो, एक आला की एक निसटतो, असं होतं। त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो, बाकीचं काही नाही। फक्त जशी आपली प्रॅक्टिस होते ना तसं बरोबर आपलं वर्क छान होतं। आणि ते काय होतं, एकदा जर काही प्रॉब्लेम आला तर तो येतच राहतो, किंवा मग एकदा जर सुरुवात झाली ना तर अजिबात काहीच प्रॉब्लेम येत नाही, असं होतं। आता आपल्याला मध्ये जायचंय, अजून एक छोटीशी चेन स्टिच घ्यायची म्हणजे आपला आकार बदलणार नाही। परत रिटर्न यायचंय, बघा परत रिटर्न आली मी। तर नक्कीच तुमच्या आता लक्षात आलं असेल कशा प्रकारे हे वर्क करायचं आहे। बघा अशा पद्धतीने आपली पाणी स्टिच खूप सुंदर अशी तयार होते। तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल कशा प्रकारे इथे मध्ये गेल्यावर कसं करायचं आणि कशा प्रकारे आखायचं ना, हे पण तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल। तर परत मी शेवटी तुम्हाला दाखवते, तुम्हाला जर आखता येत नसेल तर परत आखून दाखवते वेगळं। आणि हे मी आता करून घेते, कारण करून बरंचसं दाखवलंय मी तुम्हाला, आता हे करून घेते आणि शेवटीचं परत एक दोन करून दाखवते, ठीक आहे। तर हे बघा इथपर्यंत मी करून घेतलं आणि याच्या पुढे तुम्हाला दाखवते। तर आता थोडंसं हळूवारपणे दाखवते। हे बघा आता अगदी आपल्याला हळूवारपणे हे चेन स्टिच बनवून घ्यायचे आहे। आता चेन स्टिच बनवताना या सुईने काहीही प्रॉब्लेम येत नाही, फक्त धागा निसटल्यावरती थोडंसं आपल्याला परत तो रिटर्न जागेवरती आणावा लागतो, तेवढंच फक्त।
बाकीचं काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि पुढे आल्यावरती बघा, आता इथे मध्ये आल्यानंतर एक छोटीशी, अगदी छोटी, जवळच घ्यायची चेन स्टिच अशा पद्धतीने, आणि मग परत रिटर्न यायचं आहे. तर याने काय होतं ना, आपला जो पाणी स्टिच आहे तर याचा आकार जो आहे ना तो बदलत नाही. आणि बघा, आपल्याला ही सुई जी आहे ना ही फिरवायला खूप सोपी जाते. तर तुम्हाला मी दाखवते आता थोडंसं. तर हे बघा, आता ही जी सुई आहे ना हिचा इथला जो भाग आहे ना तर हा गोल असल्यामुळे काय होतं बघा, हे बघा याचा फायदा काय आहे, या सुईचा जो भाग आहे ना पूर्ण गोल असल्याचा फायदा बघा. अशा प्रकारे आपण मागे पुढे लगेच करू शकतो, कारण आपल्याला इथे चपटा भाग नाही. तसं आपली तुलिपची जी सुई आहे ना तिला चपटा भाग आहे, त्याच्यामुळे असे पुढे मागे करण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येतो आणि त्याने वर्क आपलं पटपट होत नाही. एवढाच प्रॉब्लेम आहे फक्त, नाहीतर ती सुई सगळ्यात बेस्ट आहे आणि स्टेनलेस स्टीलची असल्यामुळे ती लवकर तुटतही नाही. आणि हे बघा, अशा प्रकारे पटपट मागे पुढे आपल्याला लगेच करता येते ही सुई. हे बघा, अशा पद्धतीने बघू शकता. अशा पद्धतीने लगेच आपण पुढे मागे करता येतं. आणि अशा पद्धतीने आपण पुढे मागे केल्याने काय होतं ना, आपलं वर्क आहे ना ते पटपट होतं. हे बघा, फक्त असं निसटलं की मग थोडासा प्रॉब्लेम येतो. तर अशा पद्धतीने इथे आपली पाणी स्टिच कंप्लीट झालेली आहे. आता आपण गाठ देऊन पॅक करून घेऊयात. आता इथे धागा थोडासा वरती काढलाय मी पहिला, आणि दुसरा लूप काढलाय. पहिला लूप परत या धाग्यातनं वरती घ्यायचा. अशा पद्धतीने आपली इथे गाठ तयार झाली, बघू शकता. तर अशा पद्धतीने आज मी तुम्हाला इथे पाणी स्टिच कशा पद्धतीने बनवायचं हे शिकवलेलं आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला आखायचं कसं ना हे दाखवते. तर बघा, आखताना हे बघा, अशा प्रकारे जसं आपला हार्टचा शेप असतो ना तर तशा प्रकारे असं आखायचा. आणि इकडच्या बाजूने हे बघा, इकडच्या बाजूने पण असं करायचं. हे बघा, म्हणजे हे असं जुळवून येतं. इकडनं पण सेम तसंच, आणि इकडनं पण सेम तसंच. अशा पद्धतीने एकदा तुम्ही एखाद्या अगोदर आहे ना हे एखाद्या पेपरवरती करून बघा, त्यानंतर कापडावरती करा. थोडीशी प्रॅक्टिस झाली, हाताला थोडंसं वळण आलं की जमून जातं. आता परत याच्यामध्ये एकात एक कसं असतं बघा. तर हे बघा, आता हे असं आलं इकडनं. ठीक आहे. सॉरी, आता इथे जागा नाही आहे बरं का, त्याच्यामुळे इकडे बनवता येत नाही आहे. असं एकात एक असतं हे. आता इथे जागा नसल्यामुळे मला व्यवस्थित इकडे करता येत नाही आहे. तर अशा पद्धतीने हे असतं. आता मी तुम्हाला याचा फोटो जो आहे ना तो थंबनेलला टाकणारच आहे की किती सुंदर याचं स्टिच दिसतं. आता इथे काय ना, कपडा जो आहे ना आपला तो दिसला तर अजून छान दिसतं, कारण फक्त आपल्याला हे पाणी स्टिच दिसायला हवं. आणि तुम्ही जर कपड्यासारखाच जर धागा घेतला तर अजूनच छान दिसतं, किंवा वेगळा जर धागा घेतला तरी पण छान दिसतं. तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला इथे पाणी स्टिच शिकवलेली आहे. तर तुम्हाला नक्की हे पाणी स्टिच जमणार आहे. तुम्ही थोडी प्रॅक्टिस करणार आहात. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर हे ट्रेसिंग पेपर हवे असतील तर हे आपले डिझाईनचे ट्रेसिंग पेपर आहे. वेगवेगळ्या प्रकारे आपले डिझाईन आहेत. तुम्हाला जर हे घ्यायचं असतील तर वरती जो नंबर दिलेला आहे याच्यावरती मेसेज करायचा आहे, म्हणजे तुम्हाला ट्रेसिंग पेपर मिळून जातील. तर अशा प्रकारे हे ट्रेसिंग पेपर आहेत, बघू शकता. आणि याच्या भरपूर जवळजवळ 7 प्रकारचे डिझाईन आहे, आणि हे बंचमध्ये येतात. ठीक आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर या सुयाही हव्या असतील तर याच्यासाठी पण तुम्ही मेसेज करू शकता. तर या पण 10 सुया आहे या सोबत येतात. ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. परत भेटूयात पुढच्या असेच एका सिल्क थ्रेडच्या वर्कसोबत. तोपर्यंत धन्यवाद.